बघा डिटेल्स फिटिंग करतात डी डी फ्रिटिस. बघा दिसते तुम्हाला श्याम राखुंडे त्यांचं नाव आणि डिटेल्स फिटिंग करतात. बघा दिसते तुम्हाला. बघा डिटेल्स फिटिंग करताय डी डी फ्रिटिस. बघा बघा डिटेल्स फ्रिटिस आहे. बघा तुम्हाला रेकॉर्डमध्ये दिसते. ठीक आहे. नो सिग्नल आहे त्यांचे. ठीक आहे. बघा डिटेल्स फ्रिटिस फिटिंग नो सिग्नल प्रॉब्लेम आहे त्यांचा, ते सॉल्व करत आहे. ठीक आहे. बघा एकदा तुम्ही. ठीक आहे. बघा पूर्ण एकदा. बघा डिटेल्स फिटिंग करत आहे आणि नो सिग्नल आहे त्यांचं. हे सगळे डिटेल्स फिटिंग करतो आपण. बघा याच्यामध्ये फोटो तुम्हाला दिसते ना, ते सगळे डिटेल्स आपण फिटिंग करतो याच्यामध्ये. बघा ठीक आहे. बघा पूर्ण बघा एकदा पूर्ण डिटेल्स फिटिंग करतो आपण. बघा ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा डिटेल्स नो सिग्नल प्रॉब्लेम नाही त्यांचं, ते शूटिंग करून देत आहे त्यांना कस्टमरचं. बघा याच्यामध्ये. त्यांचं नो सिग्नल आहे प्रॉब्लेम, ते सॉल्व करत आहे. ठीक आहे. पहिले नट कसं लागतात डिस्कमधल्या आतमध्ये जे नट असतात तिकडेच असतात, ते नट कसं लागतात. थोडं टाईम लागते का जंगे नट वगैरे नट असतात त्याच्यामुळे टाईम लागते इथं. बघा तुम्हाला दिसते एकदममध्ये. ठीक आहे. जंगल वगैरे नट असतात ना, त्यामुळे थोडा टाईम लागत असते. बघा दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये.
मीटरला लावता येते. DD वायर सिग्नल एक वायर आणि कॅमेरा लावायची आणि एक 65 वायर मीटरला लावायची. 73 ते सिंगल येतात. सिग्नल हे नट वगैरे फिटिंग करतात. ठीक आहे. आणि ते सिग्नल आणतात आणि डिश फिरवतात त्याच्यानंतर ते बघा ते फिटिंग व्हिडिओवर करून दिसते. ठीक आहे. बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते DD फ्री डिश सिग्नल आणले त्यांनी. बघा DD फ्री डिश नट वगैरे कच्चा लागतं. यामुळे ते जास्त वेळ लागते, टाईम लागते. यामुळे कचायला लागतं. पूर्ण डिटेच कसल्यानंतर खालची पूर्ण डिटेचचे नट वर कसून आले बघा. मला दिसतं यामध्ये व्हिडिओमध्ये. ठीक आहे. बघा पूर्ण डिटेचचे नट वर कसतात आणि खालची वायर असते ते सुद्धा लावून दिले की खाली चॅनल एकदम चालून जातात. थोडा टाईम लागते पूर्ण नट कसल्याशिवाय कसं ढिले सोडता येत नसतात ना. फुल कसला कसं नट यामध्ये. ठीक आहे. बघा तुम्हाला नट कसता येते. ठीक आहे. बघा ठीक आहे. बघा आता वायर काढायची आहे त्यांची कॅमेऱ्याची. ते मीटरला जी वायर लावलं असते ते वायर आपल्या कॅमेऱ्याची काढायला लागते आणि आपली वायर तिला जी खालची वायर असते शटर बॉक्सची ती वायर येते कॅमेरा लावायची. ठीक आहे. ते नंतर चॅनल डायरेक्ट चालून जातात. बघा मला लावताना दिसतात ते. ठीक आहे. बघा खालची वायर जी येईल असते त्याला वायर ते कॅमेरा लावून द्यायची म्हणजे खाली चॅनल डायरेक्ट चालून जातात. ठीक आहे. 3 मिनिटांमध्ये मशीन काढून त्याला लावावं लागते. बघा तुम्हाला सामरा कोंडे बाहेर लावतो डिशचं काम करत आहे. मग सिग्नलचं डिश फिटिंग चालू आहे. रात्री केलेला आहे व्हिडिओ काढलेला त्यामुळे रात्री मला चेहरा वगैरे व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे माफी करा. रिपा घालत आहे. पेन वगैरे जे जंग सोडलं असतं ना कॅमेरा बघून घ्या. त्यामुळे ते थोडंसं वेळ लागत असते पण ते कसून जाते. ठीक आहे. बघा ठीक आहे. बघा हे डिटेल्स फिटिंग करत आहे आणि ते ड्रिलनं होल्ड मारूया. ठीक आहे. बघा तुम्हाला आता ड्रिलनं होल्ड मारत आहे. पहिले माप घ्यावं लागते. त्यानंतर ड्रिल मशीननं होल मारण्यावरती ड्रिल मशीननं बघा तुम्हाला दिसते यामध्ये. बघा होल मारता येते तुम्हाला दिसते मला. बघा बघा ठीक आहे. बघा होल मारता आहे ड्रिल मशीननं. ठीक आहे. बघा बघा तुम्हाला दिसते यामध्ये. ठीक आहे. बघा ठीक आहे. बघा क्लिप असते क्लिप म्हणून असते त्याला टाकावं लागते होलमध्ये. त्यामध्ये फिल्टर राहते. पाणी वारदन सुद्धा आलं तरी ते डिश हालत नसते त्याच्यामुळे ते टाकावं लागत असते. ठीक आहे. बघा तुम्हाला दिसते यामध्ये. बघा ठीक आहे. बघा ठीक आहे. बघा तुम्हाला दिसते क्लिप टाकता आणि त्यामध्ये नटाला कसं लागतं. ठीक आहे. हातानं कसं लागते कारण माहिती आहे का की ती भीत जी असते ड्रॅम हॉल असते लिकीस वगैरे म्हणजे क्रॅप पडत असते कसं लागत असते. तसं मशीननं सुद्धा तर मशीननं ताकद जास्त लागते नाही हाताने घेतलं की ते ताकद कमी लागते. हा फरक आहे. ठीक आहे. टेक्निकने सामना होण्याला बघा कशी फिटिंग हातानं कसं करायला लागते. एक बीट जी असते ती क्लिप रेज म्हणजे क्रॅक होत असते. बिता क्रॅक होत असतात. त्याच्यानंतर बिता आळू असतात पोकळे असतात त्याच्यामुळे ते आपल्याला हातानं करायला लागत असते. ठीक आहे. हातानं कसं ते बघा सगळं हातानं करावं लागतं. करत मरतं मशीन सुद्धा मी करत नाही आहे. स्वतः हातानंच करतो. हातानं जेवढं फिट होते तेवढं मशीननं होत नसतं. मशीननं ताकद जास्त लागत असते. ड्रिल मशीन आपण करतो ते ताकद जास्त लागत असते म्हणून आपण हातानं आपल्याला फिटिंग करतो. ठीक आहे. सगळी फिटिंग हाताची आहे. बघा तुम्हाला हातानं दिसते का तुम्हाला ते.
ठीक आहे. त्यामुळे ते आपल्याला इस्तेमाल करायला लागते.